प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला आज फादर अँथनी क्लॅरेट ह्यांचा एक चमत्कार तुम्हाला सांगणार आहे। फादर अँथनी क्लॅरेट ह्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार झालेले आहेत, परंतु आपण फक्त एक दोन चमत्कार पाहूया की परमेश्वर त्यांच्याद्वारे कशी भविष्यवाणी सांगत असे आणि ती भविष्यवाणी जशीच्या तशी पूर्ण होत असे। आणि म्हणून एक दिवस त्यांच्याकडे एक चमत्कार घडला, म्हणजे त्यांच्या मिशन मध्ये एक माणूस त्या ठिकाणी आला आणि तो काळ होता तो गहूच्या हंगामाचा, आणि म्हणून गहूचा हंगाम आलेला होता, गहू तयार झालेले होते, कापणीची वेळ जवळ आलेली होती आणि लोकांना अजिबात वेळ नव्हता। आणि त्यावेळेला फादर अँथनी क्लॅरेट ह्यांनी त्या ठिकाणी मिशन ठेवलं होतं। मग त्यांनी लोकांना सांगितलं की आपल्याकडे मिशन आहे, सगळ्यांनी मिशन मध्ये या। मग त्यावेळेला त्याने लोकांनी सांगितलं की आता मला शक्य नाही, कारण आमचा हा गहूचा हंगाम आहे आणि जर गहू आता आम्ही कापलं नाही तर कदाचित पाऊस पडेल किंवा गारपीट येतील आणि आमचा सगळा हंगाम नाहीसा होईल, त्यामुळे आमचं पीक नाहीसं झालं तर आम्ही खाणार काय असा प्रश्न जणू काही निर्माण झाला। तर त्यावेळेला फादर अँथनी क्लॅरेट यांनी सांगितलं की पहा, तुम्ही जर मिशन मध्ये आलात तर तुमच्या पिकाची जबाबदारी मी घेतो, आणि तुम्ही नाही आलात तर त्याची जबाबदारी तुमची आहे। परंतु माझी जबाबदारी म्हणजे तुमचं पीक नष्ट होणार नाही किंवा खराब होणार नाही याची जबाबदारी मी घेतो। आणि प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी त्याने लोकांना सांगितलं तुम्ही जर मिशन मध्ये आलात तर तुमचं पीक सुरक्षित राहील, पण तुम्ही मिशन मध्ये न येता पीक कापण्यासाठी गेलात तर त्या पिकाचं मी जबाबदारी घेत नाही। आणि माझ्या प्रिय बंधूंनो, त्याचप्रमाणे झालं। म्हणजे ज्या दिवशी मिशन सुरू झालं होतं त्या दिवशी जे लोक ह्या मिशन मध्ये आले आणि त्यांनी सहभाग घेतला, त्यावेळेला त्याने आपल्या वाडीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये चमत्कार पाहिला, म्हणजे ते पीक वाढलेलं होतं आणि ते अधिक सुरक्षित होतं। परंतु जे लोक आले नाहीत त्यांचं पीक पावसाने आणि गारपिटाने नष्ट झालं आणि ते लोक बोंबा मारायला लागलेत। हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने परमेश्वराची भविष्यवाणी सांगितली होती ती तंतोतंत खरी ठरली, आणि परमेश्वराचा त्या दिवशी जे मिशन मध्ये आलेले होते त्याने परमेश्वराचा गौरव केला, देवाचे आभार मानले। तशाच प्रकारचं एक दुसरा प्रकार घडला, म्हणजे त्या ठिकाणी एक जोडपं राहत होतं आणि विशेषतः जोन आणि रोजा हे त्या जोडपांचं नाव, आणि त्यांच्या दोन मुली होत्या। तर एक मरण पावली होती आणि एक जिवंत होती। तर त्या जिवंत जी मुलगी होती तिला सिस्टर होण्यासाठी जायचं होतं, आणि तिचे आई वडील तिला पाठवत नव्हते की आता आम्ही म्हातारे झाले, आमची कोण काळजी घेणार, मग तू जाऊ नकोस, तू लग्न कर। आणि त्यावेळेला ती पोरगी थोडीशी हट्टी होती, तिला जायचंच होतं। मग ती फादर अँथनी क्लॅरेट कडे गेली। मग फादर अँथनी क्लॅरेटने त्या लोकांना तिकडे तिच्या आई वडिलांना बोलावलं, आणि हे फादर अँथनी क्लॅरेट त्यांना सांगितलं की मुलीची इच्छा आहे तर तुम्ही तिच्या इच्छेप्रमाणे करा। जर तुम्ही तिच्या इच्छेप्रमाणे केलं तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक मुलगा होईल आणि तो मुलगा तुमचं रक्षण करेल।
आणि त्यावेळेला त्याला ते पटलं नाही, कारण त्याच्या बायकोला आता बाळंत होण्यासाठी किंवा गर्भ राहण्यासाठी जो काळ असतो तो निघून गेलेला होता. मग आता कसं मुलगा होईल? पण तरी सुद्धा फादरने सांगितलेलं आहे. मग फादरने सांगितलं की आम्हाला मुलगा झाला तर नक्कीच आम्ही आमची मुलगी सिस्टर व्हायला पाठवू. आणि आश्चर्याची गोष्ट की त्याच दिवशी दुसऱ्या वर्षी त्यांना मुलगा झाला आणि ह्या मुलीचा मार्ग सुकर झाला आणि ती तिच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे सिस्टर होण्यासाठी गेली आणि परमेश्वराने तिला खूप पावित्र्य असं दिलं आणि पुढे त्या कुटुंबात सुद्धा एक उत्कृष्ट सिस्टर झालेली असल्याचं लोकांच्या नजरेत आलं.